नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणे सुरू। 6 फेब्रुवारी पर्यंत लाखो क्विंटल सोयाबीन खरेदी अशक्य। बिबट्याला ट्रॅप लावला कोणी? वन विभाग आता तरी शोधेल काय शिकारी? अकोलेकर मंगल कार्यात रहा चांगले सावध। चोरटे लाखोंच्या किमतीचे दागिने लंपास करण्यात व्यस्त। शाळांजवळ बायोमेडिकल वेस्ट टाकणारे शहाणे कोण? महापालिका करेल काय रुग्णालयावर दंडात्मक कारवाई? शहरातील वाहतुकींचा रोज होतो पचका। शहरात नियमबाह्य ऑटोचा विळखा। आता सविस्तर बातम्या। जिल्ह्यात 19,000 शेतकऱ्यांनी 4.5 लाख क्विंटल सोयाबीनची विक्री करण्यासाठी तयार केले, पण केंद्र व राज्य सरकारच्या एजन्सी व त्यांच्या एजंटमध्ये समन्वय नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे। अद्याप 2.5 ते 3 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी बाकी असताना 6 फेब्रुवारी पर्यंत खरेदीची मुदतवाढ दिली आहे। हा प्रकार शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे। शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत 2024 ते 2025 या हंगामात सोयाबीन नोंदणीला 1 फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात झाली असून 31 जानेवारी रोजी नोंदणीची मुदत संपणार होती। मात्र पोर्टलवर नोंदणी केलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी बाकी आहे। त्यामुळे राज्य शासनाने केंद्रीय कृषी मंत्र्याकडे या संदर्भात मुदतवाढ देण्याची मागणी केली। त्यानुसार 6 फेब्रुवारी पर्यंत खरेदीला मुदतवाढ देण्यात आल्याचे पत्र राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अवर सचिव संगीता शेडके यांनी शुक्रवार 31 रोजी जारी केले आहे। राज्य शासनाने पणन महासंघाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे। त्यानुसार नाफेडच्या वतीने जिल्ह्यातील 13 केंद्रांवर सोयाबीन खरेदी किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत 4,892 प्रति क्विंटल या हमी भावाने सुरू आहे। शेतकऱ्यांना मालाची विक्री करताना प्रचंड मनस्ताप होताना दिसत आहे। दुसरीकडे खरेदी झालेली माल वेअरहाऊसमध्ये ठेवण्यासाठी गोदामे अपुरे पडत आहेत। अशा परिस्थितीत त्या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत असून गोदामांची संख्या वाढवण्याची सुद्धा गरज आहे। केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीवर आधारित खरीप हंगाम 2024 ते 2025 अंतर्गत नाफेड मार्फत जिल्ह्याला 20,000 मेट्रिक टन 2 लाख क्विंटलचे वाढीव उद्दिष्ट मंजूर झाल्याची माहिती DMO कार्यालयाच्या सूत्रांनी दिली। 6 फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण सोयाबीन खरेदी होणे शक्य नसल्याचे चित्र आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहराजवळ असलेल्या हिंगणा रोडवरील शेत शिवारात शिकाऱ्यांनी शिकारीसाठी लावलेल्या ट्रॅम्पमध्ये एक 2 वर्षाचा बिबट्या अडकल्याची घटना घडली असून बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाची पथक घटनास्थळी दाखल झाले होते। बिबट्याला ट्रान्सक्युलाइज करून पिंजऱ्यात जेलबंद करण्यात आले आहे। दरम्यान ट्रॅम्प लावणारे शिकारी कोण, त्यांचा शोध वन विभाग घेईल काय, असा प्रश्न विचारला जात आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहराजवळील हिंगणा बाळापूर मार्गावर असलेले शेत शिवारामध्ये एक बिबट्या शिकाऱ्यांनी लावलेल्या ट्रॅपमध्ये अडकला। 2 ते 2.5 वर्षाचा हा बिबट्या असल्याची माहिती मिळाली आहे। या घटनेची माहिती गावकऱ्यांनी वन विभागाला दिली असता अकोला वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून ट्रॅपमध्ये अडकलेल्या बिबट्याला काढण्यात आले। बिबट्या आक्रमक असल्याने त्याला फिजिकलरित्या रेस्क्यू करता आले नाही। फिजिकलरित्या रेस्क्यू करताना एका कर्मचाऱ्याला बिबट्याची नख लागल्याची घटना घडल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे। सदर जखमी वन कर्मचाऱ्याला अकोला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे। ट्रॅपमध्ये अडकलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी बुलढाणा येथील वन विभागाच्या रेस्क्यू युनिटला प्राचारण करण्यात आले असून रेस्क्यू युनिटचे शूटर यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इंजेक्शनमध्ये बेशुद्धीचे औषध भरीत ट्रॅपमध्ये अडकलेल्या बिबट्याला बंदुकीच्या साहाय्याने डॉट मारून बेशुद्ध केले। या पश्चात वन कर्मचाऱ्यांनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या बिबट्याला जाळ्यातून मोकळं करीत पिंजऱ्यात जेरबंद केले। त्याला वैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने जंगलात सुखरूप सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। यावेळी अकोला प्रादेशिक वन विभाग, वन विभागाचे फिरते पथक,
तसेच बुलढाणा येथील रॅपिड रेस्क्यू युनिटचे कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान शिकाऱ्यांचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. RRC न्यूज करिता सुरेश राठोड, अकोला. अकोलेकरांना मंगल कार्य प्रसंगी लग्नात अतिशय सावध राहण्याची गरज आहे. लाखो रुपये किमतीचे दागिने, रोख रक्कम लंपास करणारी टोळी सक्रिय झाली असून त्याचा छडा लावण्याची मागणी समोर येत आहे. शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हॉटेल VS इम्पिरियल मध्ये 30 जानेवारी रोजी वंचित बहुजन पार्टीचे वरिष्ठ नेता मनोहर पंजवाणी यांच्या कुटुंबातील मुलीचे लग्न होते. व्यापारी, राजकीय पक्षाचे नेते, पोलीस अधिकारी, वकील उपस्थित होते. लग्नाच्या धामधुमीत एका 18 ते 20 वर्ष अज्ञात आरोपीने मोक्याचा फायदा घेऊन वरवधूच्या स्टेजवर चढून लाल रंगाची बॅग गायब केली. बॅगमध्ये सोन्याचे दागिने, आयफोन व 8 ते 9 लाख रुपये होते. आरोपी बॅग घेऊन फरार झाला. हॉटेलमधील CCTV फुटेजमध्ये अज्ञात चोर स्टेशनवर हाती फूल घेऊन फिरताना दिसत आहे. लगेच लाल रंगाची बॅग घेऊन जाताना दिसत आहे. पंजवाणी कुटुंबियांना बॅग दिसली नाही तेव्हा पोलिसांना माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत CCTV फुटेज तपासणी पोलिसांनी सुरू केली. VS हॉटेलमध्ये चोरीच्या 2 ते 3 घटना यापूर्वी घडल्या आहेत. याच हॉटेलमध्ये एका व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लोक महाग हॉटेल विवाह सोहळ्यासाठी घेतात, परंतु हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्था ढिसाळ असल्याने चोरीच्या घटना होत आहेत. हॉटेल मॅनेजमेंटवर देखील प्रश्नचिन्ह लागले आहे. शहरातील शाळांजवळ बायोमेडिकल वेस्ट टाकण्याचा उद्योग काही रुग्णालयांनी सुरू केला आहे. त्याचा शोध लावण्याची गरज असून त्यांना दंड करण्याची गरज आहे. रामदासपेठ या ठिकाणी बायोमेडिकल वेस्ट टाकून शाळकरी मुलांच्या जीवाशी कोण खेळत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात डॉक्टर, रुग्णालयांचा मनमानी कारभार सुरू आहे. कचरा घंटागाडीत बायोमेडिकल वेस्ट टाकणे, त्याचबरोबर कचरा म्हणून कुठेही बायोमेडिकल वेस्ट फेकणे शहरात सुरू आहे. याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आहे. हा प्रकार गंभीर असून यामुळे शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळण्याचा गंभीर प्रकार घडू शकतो. अशा प्रकारे निष्काळजीपणाने बायोमेडिकल टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्या प्रतिष्ठानाची नोंदणी रद्द करण्याची मागणी समोर येत आहे. केंद्रातील मोदी सरकारने 11वा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला असला तरी महागाई कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. तसेच कर प्रणाली सुटसुटीत व्हावी, औषधांच्या किमती कमी व्हाव्या, शिक्षणावर अधिक खर्च व्हावा, दागिन्यांवरील इम्पोर्ट ड्युटी कमी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अकोलेकरांनी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत दिलेल्या ह्या प्रतिक्रिया. आता जे बजेट आलेलं आहे त्या बजेटचं मी स्वागत करतो, कारण याच्यामध्ये मध्यमवर्गीयांसाठी इन्कम टॅक्सची लिमिट 12 लाख केलेली आहे. म्हणजे त्याचा जो पैसा उरेल त्याच्यामध्ये त्याची स्पेंडिंग चांगली होईल. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये TDS आणि TCS याच्यामध्ये फार मोठी सूट दिलेली आहे. जे लोक टॅक्स भरत नव्हते, अप्लिकेबल नव्हता, पॅन नव्हता, त्यांनाच ते अप्लिकेबल राहील. त्याच्यानंतर जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी पण विशेष सूट देण्यात आलेली आहे इन्कम टॅक्समध्ये सुद्धा, आणि त्यांना LIC आणि इंटरेस्ट या सगळ्या गोष्टीमध्ये. तर एकंदरीत पाहिला तर बजेट फारच चांगला आहे. फक्त आम्हाला अपेक्षा अशी होती की जेम ज्वेलरीमध्ये जसं मागच्या वेळेस ड्युटी 9% कमी केली होती, तर यावेळेस कमीत कमी 3% कमी करतील. कारण सोन्याचे भाव 85,000च्या जवळपास पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे 3% GST हा मिळून जर इम्पोर्ट ड्युटी पाहिली तर सगळे मिळून 9% होते. ती कुठे ना कुठे 5% यायला पाहिजे दोन्ही मिळून, अशी अपेक्षा होती. एकंदरीत बजेटचं मी स्वागत करतो. आणि या बजेटमध्ये सगळ्यात जास्ती म्हणजे बळीराजा ज्याला आपण शेतकरी म्हणतो त्याच्यासाठी खूप मोठी सूट देण्यात आलेली आहे. त्याची क्रेडिट कार्ड लिमिट पण वाढवलेली आहे. त्याच्यामध्ये इन्शुरन्समध्ये पण त्याला फॅसिलिटी दिलेली आहे. आणि भविष्यामध्ये त्यांच्या मालाला जास्ती चांगला भाव मिळाला पाहिजे आणि जास्ती बेनिफिट मिळाला पाहिजे. जसं युरियाचे 3 कारखाने ते मोठे टाकतात आहे, लाखो टन कॅपॅसिटीचे. तर 12 महिने युरियाची शॉर्टेज असते, ते पण खूप स्वागतार्ह आहे. एकंदरीत बजेट पाहिलं तर लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्या लोकांचं याच्यामध्ये लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. माझं एवढंच म्हणणं येतं की शेतकऱ्यांना तुम्ही कुठल्या योजना द्या नका देऊ, परंतु त्यांची जी MSPची जी मागणी आहे ती पूर्ण केल्या गेली पाहिजे. त्यानंतर जे काही तुम्ही तेलवान किंवा डाळी ज्या परदेशातून बोलावतात, परदेश म्हटलं म्हणजे छोट्या छोट्या देशांना, देशातले जे शेतकरी आहेत ते तुम्हाला मतदान करत नाहीत, किंवा त्यांच्याद्वारे विकलेली जे काही डाळी आहेत, जे काही मोजकेच व्यापारी घेतात, नुसतं त्यांनीच काही तुम्हाला सरकारमध्ये बसवलेलं नाही आहे. या सरकारमध्ये ज्या लोकांनी, या शेतकऱ्यांनी, भारतातल्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे, त्या अनुषंगानं भारताच्या शेतकऱ्यांना पोषक असं बजेट आपल्याला दिसतं असतं तर आपण त्याच्यात आनंद मानला असता. हे बजेट फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहे असं दिसतं.
त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला काहीही भरीव काम केलेलं दिसत नाही. त्याचप्रमाणे जो इंडस्ट्रियल सेक्टर किंवा बेरोजगारीचा जो प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये जे पब्लिक सेक्टरला तुम्ही प्रायव्हेटायझेशन करताय, मोठे पब्लिक सेक्टर तुम्ही प्रायव्हेट लोकांच्या हातामध्ये देताय, हे कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे. आणि जेणेकरून जो आता सध्या बेरोजगारीचा प्रश्न आहे तो निकामी लागेल. म्हणजे तुम्ही काही जे नाही आहे ते निर्माण करण्यासाठी कुठेतरी तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पैसा ओतायचा असं म्हणता, परंतु जे आहे ते पब्लिक एंटरप्राइजेस तुम्ही बंद करता, प्रायव्हेट लोकांच्या हातात देता आणि त्या बजेटमध्ये बोंडस नावं देऊन स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, कोणता इंडिया, काही खेळो इंडिया. परंतु माझं एक प्रामाणिक मत आहे, आजचं बजेट हे फक्त शेतकरी असतील, शिक्षणाशी निगडीत लोक असतील किंवा बेरोजगार युवक असतील, या सर्वांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत एवढंच मी म्हणेल. आणि आजचा बजेट हा सबसेल फेल आहे असंच मी म्हणेन. आजचा बजेट हा मध्यमवर्गीयासाठी किंवा नोकरदारांसाठी लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न झाली असा दिसतोय. कारण 12 लाख रुपयांपर्यंत जे त्यांचं उत्पन्न राहणार आहे त्याच्यावर एकही कर लागणार नाही. त्यामुळे एक 8 ते 10 वर्षात आपण अपेक्षा करत होतो, मध्यमवर्गीय कुठेतरी नाराज होत होते, पण आज नक्कीच त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. परंतु आज आपल्या देशात 46% लोक हे शेतीवर अवलंबून आहे आणि त्याचं सकल देशांतर उत्पादनात फक्त 16% वाटा आहे. त्यामुळे त्यांच्यावर अधिक जास्ती भर देणं अपेक्षित होतं. पण मागच्या वेळी प्रोव्हिजन होती 1.52 लाख कोटी आणि यावेळी 1.71 लाख कोटी, म्हणजे थोडा अमाऊंट जरी वाढवली तरी मला वाटतं कृषी क्षेत्रासाठी थोडा अजून जास्ती योजना या जाहीर करण्याला अपेक्षित होतं. नमस्कार, मी सुनील करोटे. आज जो अर्थसंकल्प फायनान्स मिनिस्टरने हे केलं आपल्या इथे लोकसभेमध्ये, तर त्याच्याबद्दल सगळं सुवर्णकार समाधानी आहे. कारण की असं चर्चा होती की एक्साईज ड्युटी वाढवतील म्हणून, पण त्यांनी काही वाढवली नाही. त्याच्यामुळे भावात काही वाढायची चान्सेस वाटत नाही. आणि लगनसरही आहे तर त्या लगनसरीवाल्यांना थोडा दिलासा भेटला, तर आम्ही सगळे याच्याबद्दल समाधानी आहोत. आज केंद्रीय अर्थसंकल्प जो मांडला आहे त्यामध्ये सामान्य करदात्यांना फार मोठा दिलासा आहे. कर मर्यादा 7.5 लाखावरून 12 लाखाची केली आहे. त्यामुळे असंख्य करदाते पुढे रिटर्न भरण्यासाठी पुढे येतील आणि आयकर भरण्यासाठी पुढे येतील. हा खूप छान निर्णय आहे. त्यानंतर कॅन्सरच्या औषधावरील 35% कस्टम ड्युटी कमी केलेली आहे. कॅन्सर रुग्णांना बराच फायदा होईल. पण गेल्या काही काळामध्ये वर्षामध्ये सातत्याने औषधांच्या किमती वाढल्या, तर सर्वच औषधावर जर कस्टम ड्युटी कमी केली तर सर्वसामान्य नागरिकांचा फायदा होईल. आणि शिक्षणाचा जो खर्च सरकार 6% करायला पाहिजे. म्हणजे आपल्या घटनेमध्ये तरतूद आहे की शिक्षणाचा खर्च 6% व्हायला पाहिजे. सरकार तेवढा करत नाही. त्यामुळे स्थानिक ज्या शाळा आहे, मराठी शाळा किंवा अन्य भाषिक शाळा, यांना अनुदानापासून वंचित ठेवलं जात आहे. आणि हा शिक्षणाचा स्तर हा सातत्याने घसरत आहे. त्यावर सुद्धा काम करण्याची गरज आहे. आज का जो बजट आया वो ओवरऑल अच्छा बजट है. टैक्स में अच्छी छूट दी है. मिडिल क्लास और सर्विस क्लास को डायरेक्ट टैक्स के बेनिफिट का फायदा मिलेगा और बहुत से सेक्टर्स पे बढ़ावा देने की बात की है. एमएसएमई में भी बढ़ावा देने की बात की है. तो औद्योगिक विकास और व्यापार को प्रोत्साहन मिलेगा. परंतु बजट डेफिसिट तो जो है कायम है, तो महंगाई कम होगी ऐसा लगता नहीं है. और जीडीपी की ग्रोथ 6.4 बताई है, जो 8 होना चाहिए. उसके लिए सरकार के प्रयत्न शुरू रहेंगे. परंतु जब तक 8 नहीं होती तब तक हम जो लक्ष्य हासिल करना चाहती है गवर्नमेंट ग्रोथ के, वो हासिल नहीं हो सकते. ऐसे ओवरऑल बजट अच्छा है, ग्रोथ पोटेंशियल है और बहुत से युवा रोजगार इसमें बढ़ावा दिया है. दवाइयों में भी कुछ मतलब आयात ड्यूटी में छूट दी है, तो उसका भी बेनिफिट कंज्यूमर्स को मिलेगा. शेतकरी वर्ग का मैंने बहुत उसमें अभ्यास नहीं किया, पर सरकार ने उस पर काफ़ी जोर दिया है. शेतकरी को उनके उपज का दाम पूरा मिले और उनको अच्छा प्राइस मिले, उसमें गवर्नमेंट ने काफ़ी योजनाएं भी उसमें दाखिल की है. उस सेक्टर पे प्लान लेआउट भी ज़्यादा किया है.
ऐसा लगता है कि एग्रीकल्चर सेक्टर को भी बेनिफिट मिलना चाहिए। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन, महापालिकेचा फोकस। अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन, महापालिका फोकस। जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। शहरातील महावितरण कंपनीच्या पोलवर अनेक ठिकाणी उन्हाळ्यापूर्वीच आग लागत आहे। अशा दुर्घटनांमुळे ग्राहकांच्या मौल्यवान वस्तूंचा चुराडा होत आहे। महावितरण कंपनीच्या देखभाल दुरुस्ती अभावी शहरात पोलवरील आगींच्या घटना वाढल्याचे चित्र आहे। जुन्या शहरात हरिहरपेठ परिसरातील एका विजेच्या खांबाला शनिवारी सकाळी अचानक आग लागली। आगीमुळे खांबावरील मोठी तार क्षतिग्रस्त झाली। या घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये भीती पसरली। माहिती मिळूनही महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी बरेच उशिरा पोहोचले। त्यांनी दुरुस्ती केल्यावर परिसरात विद्युत पुरवठा सुरू झाला, परंतु या भागात विजेची ये-जा दिवसभर सुरू होती, त्यामुळे नागरिक त्रस्त दिसून आले। अमरावतीच्या जयस्तंभ चौकातील वल्लभ भवनाला अचानक आग लागली, त्यामुळे मार्केटमधील दुकाने जळाली। शुक्रवारी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान घटना घडली। महापालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझवली। या ठिकाणी पोलीसही दाखल झाले होते। सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। वल्लभ भवनाच्या काही अंतरावरच श्रद्धा साडी सेंटर, आराधना सेंटर अशी प्रतिष्ठाने सुद्धा या ठिकाणी आहेत। जयस्तंभ चौकानजीकच्या सरोज टॉकीज जवळील मार्केट परिसर आहे। आगीच्या ज्वाला दूरपर्यंत दिसत होत्या, तसेच लोक देखील येथे मोठ्या संख्येने जमले होते। अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत आजूबाजूच्या लोकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीने उग्ररूप धारण केले होते। अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले। रात्री उशिरा आगीवर नियंत्रण आणण्यात पथकाला यश आले। अमरावतीच्या जयस्तंभ चौकातील वल्लभ भवनाला अचानक आग लागली, त्यामुळे मार्केटमधील दुकाने जळाली। शुक्रवारी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान घटना घडली। महापालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझवली। या ठिकाणी पोलीस दाखल झाले होते। सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। फॉल्टी मीटरच्या नावाखाली स्मार्ट मीटर ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे। त्यामुळे मीटर रिडिंग करणारे आणि वीज बिल वाटपाचे काम करणाऱ्या नोकऱ्यांवर पाय देण्याचा प्रयत्न महावितरणतर्फे सुरू झाला आहे। या विरोधात संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करत न्याय मागितला जात आहे। RRC न्यूज अकोलासाठी युसुफ शेखची विशेष रिपोर्ट। मीटर रिडिंग घेणारे व वीज बिल वाटप करणारे कामगार यांच्या मागण्यासंदर्भात महावितरण कंपनी, प्रशासन व राज्य शासन यांना विविध स्तरावर कामगारांच्या मागण्या निवेदनाद्वारे देण्यात आलेली आहेत। तसेच पावसाळी अधिवेशन मुंबई येथे दिवसीय साखळी उपोषण आंदोलन व तसेच हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 3 दिवसीय उपोषण करून निवेदन सादर करण्यात आलेले आहेत। मंत्री अतुलजी सावे यांच्याकडे हिवाळी अधिवेशनात निवेदन सादर केलेले आहेत आणि ऊर्जा मंत्री तथा मुख्यमंत्री यांची राज्य संघटनेच्या पदाधिकारी यांच्यासोबत लवकरात लवकर चर्चा बैठक आयोजित करून असे आश्वासन दिले। परंतु 1 महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा चर्चा बैठकीसाठी संघटनेला कुठलाही प्रकारचा पत्र, व्यवहार किंवा कार्यवाही करण्यात आलेली नाही। दुसरीकडे फॉल्टी मीटरच्या जागी तसेच नॉर्मल मीटरच्या जागी तातडीने स्मार्ट मीटर लावणे सुरू झाले। त्यावर मीटर रीडर व वीज बिल वाटपाचे काम करणाऱ्यांच्या मनात बेरोजगारीची भीती निर्माण झाली आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा बैठकीचे आयोजन करून मीटर रीडर व वीज बिल वाटप करणाऱ्या कामगारांच्या मागण्याविषयी सकारात्मक योग्य निर्णय घेण्यात यावे। 1 फेब्रुवारी 2025 पासून राज्य संघटनेमार्फत संपूर्ण राज्यभरात बेमुदत काम बंद आंदोलन करून व संपूर्ण महाराष्ट्र मागण्या पूर्ण होईपर्यंत धरणे आंदोलन करणे सुरू केले आहे।
काम बंद आंदोलनामुळे महावितरण कंपनीच्या महसुलावर किंवा सर्वसामान्य ग्राहकांना त्रास होऊन काही विपरीत परिणाम घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणची किंवा संबंधित विभागाची राहील। एमएससीडीसीएल मीटर रीडर कंत्राटी कामगार तर्फे आम्ही सर्वजण इथे बसलेलो आहोत। मी एमएससी मीटर रीडर कामगार संघटनेचा अकोला जिल्हा अध्यक्ष पंकज साबदारे बोलतो। सर, आमचा विषय हा आहे का जे स्मार्ट मीटर लागू राहिले त्याच्यानंतर आम्हाला जे रोजगार भेटायला पाहिजे तो रोजगार आता आमचा कायमचा बंद होणार आहे, म्हणून त्याकरता आम्ही आज इथं आंदोलन करीता बसलेलो आहोत। आम्ही कमीत कमी 20 ते 25 वर्षापासून इथं काम करून आलो एमएससीबी मध्ये मीटर रीडिंग आणि बिल वाटपचं। पण आम्ही एमएससीबी मध्ये जे काही त्यांनी जे रोजगार दिला, मानधन दिलं, त्यानुसार आम्ही आतापर्यंत इथं काम केलं। कोणत्याच प्रकारची आम्ही एमएससीबीची हानी केली नाही, याच्यानंतरही कोणती करू नये। पण त्यांनी आमचा कोणत्या गोष्टीचा विचार तर केलाच नाही, परंतु आम्हाला त्यांनी आज नवीन स्मार्ट मीटर काढून आम्हाला बेरोजगार करण्याची जे नवीन शक्ती तयार केलेली आहे, त्याच्यानुसार आमचं घर, मुलं बाळ सगळे रस्त्यावर येणार आहे आणि पुढचा पर्याय आम्हाला काम करायचा कोणतं राहिलेलं नाही आहे। तर त्याच्यासाठी आम्हाला हात जोडून आमचं एमएससीबीला आणि शासनाला विनंती आहे की आम्हाला तुम्ही काहीतरी रोजगार द्या, नाही तर आम्हाला आत्महत्या करण्याची परमिशन द्या। पुढंही करू शकत नाही, कारण की आम्हाला 40-50 वर्ष झाले, आता या वयात आम्हाला कोणी कामावर पण ठेवणार नाही। तर शासनानं आम्हाला 60 वर्षापर्यंत तरी आम्हाला काहीतरी शाश्वत रोजगार द्यायला पाहिजे आणि कंटिन्यू आम्हाला त्या कामामध्ये ठेवायला पाहिजे। अकोला शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत हजारो ऑटो रिक्षा शहरात धावत आहेत। 7 ते 8 जणांना बसवल्याशिवाय ऑटो निघत नाहीत। वाहतूक पोलिसांना याची माहिती असूनही कारवाई मात्र होत नाही। तसेच संबंधितांची दादागिरी मात्र वाढली आहे। अनिष्ट बाबींना आळा घालणे गरजेचे आहे। शहरात ऑटो रिक्षाची संख्या प्रचंड वाढली आहे, त्यावर नियंत्रण दिसत नाही। सुसाट वेगाने तसेच नियमबाह्य वाहतूक सुरू असते, परंतु त्याला आळा घातला जात नाही। मध्यंतरी वाहतूक शाखा प्रमुखांनी ऑटो चालकांच्या बैठकी घेऊन त्यांना नियमांची माहिती दिली होती, परंतु गेल्या काही महिन्यात असा उपक्रम राबवला गेला नाही। याकडे लक्ष देण्याची गरज आहे। मागे शहर बाहेरील ऑटो रिक्षा चालकांना नियम घालून दिले होते, परंतु आता असे बंधनकारक राहिले नाही। त्यामुळे बेशिस्त वाहतुकीचा नागरिकांना त्रास होत आहे। ऑटोंनी चौक व्यापले आहेत, त्यामुळे शहर वाहतूक विस्कळीत झालेली दिसते। शहर वाहतूक सुरळीत राहावी म्हणून तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणे सुरू। 6 फेब्रुवारी पर्यंत लाखो क्विंटल सोयाबीन खरेदी अशक्य। बिबट्याला ट्रॅप लावला कोणी? वन विभाग आता तरी शोधेल काय शिकारी? अकोलेकर, मंगल कार्यात रहा चांगले सावध। चोरटे लाखोंच्या किमतीचे दागिने लंपास करण्यात व्यस्त। शाळांजवळ बायोमेडिकल वेस्ट टाकणारे शहाणे कोण? महापालिका करेल काय रुग्णालयावर दंडात्मक कारवाई? शहरातील वाहतुकींचा रोज होतो पचका। शहरात नियमबाह्य ऑटोचा विळखा। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल। लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।